स्वप्न मोठी असतील ना, झोप नाही, मेहनत मोठी असली पाहिजे. चला मित्रांनो, आज पुन्हा एक पाऊल स्वप्नांच्या दिशेने टाकूया. शुभ सकाळ मित्रांनो, वेलकम बॅक. महेश ब्लॉग्स या चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मी महेश. चला आज सकाळ झालेली, आजची सकाळची सुरुवात करूया. मित्रांनो, काल मी जो ब्लॉग अपलोड केलेला आहे तो तुम्हाला कसा वाटलाय ना, मला कमेंट करून सांगा. माझ्या काय काय गोष्टी इम्प्रूव्हमेंट होत आहेत, नवीन सुरुवात आहे, मला सांगा तुम्ही की माझ्याकडून कुठल्या गोष्टी राहत आहेत, ही इम्प्रूव्ह झाली, ती इम्प्रूव्ह झाली. आणि तुमचं प्रेम बघून आहे ना, मला खूप आनंद होतो, मला मोटिवेशन मिळत आहे. अजून अजून काय काय गोष्टी आहे. हा कॅमेरा आहे ना, मला खूप जास्त आवडायला लागलाय आणि डोक्यामध्ये ना खूप भन्नाट गोष्टी, अशा कल्पना सुचत आहेत की आता माझ्या पब्लिकला ना मी काय काय गोष्टी, खूप खूप साऱ्या गोष्टी मला शेअर करायच्या वाटतात आता. कारण की तुमचं प्रेम माझ्यावरती ना खूप वाढत चाललेलं आहे. माझे दिवसेंदिवस सबस्क्रायबर वाढत आहेत आणि मला हे प्रेम बघून आहे ना, हा सपोर्ट बघून आहे ना, मला खूप आनंद झालेला आहे. मित्रांनो, आज सकाळ झालेली आहे. आजच्या दिवसात काय घडतंय, काय होतंय, हे तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्कीच बघायला भेटेल. तर चला मित्रांनो, आजच्या दिवसाची सुरुवात करूया. मित्रांनो, सकाळ झाली आहे, सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. मी तयार होऊन फ्रेश होऊन सगळ्या गोष्टी आटपल्यात. आता जातो, नाश्ता करतो आणि नाश्ता करून मम्मी पप्पा काय करतात सगळ्या गोष्टी बघून मग पुढे काय घडणार आहे, आजच्या दिवसात काय होणार आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, तुम्हाला आजच्या दिवसाच्या सगळ्या गोष्टी बघायला भेटणार आहेत. चला मित्रांनो, काय नाश्ता जे पण आहे, माझी ब्लॅक कॉफी वगैरे काय मिळतंय ते खाऊन आपण आपल्या प्रवासाला निघूया. चला चला, आलोय किचन एरियामध्ये. आई काय करते, काय आज नाश्ता काय आरामात? बिरेट आणि पीनट बटर लावून पीनट बटर त्याचा नाश्ता बनवते. उपमा पण बनवले. उपमा मी नाही खात. नाही, उपमा नाही मी खात. उपमा मला आवडतच नाही. त्याला आवड नाही, खायला मागत नाही. मग आज काय प्रोग्राम? जातो, नाश्ता वगैरे करतो आणि बोलता. आज काय आता बनवायचं, दुपारी काय लाईट गेली मित्रांनो. भाजी, वरण. इन्व्हर्टर वाल्याला ऑर्डर देऊन ठेवली, अजून इन्व्हर्टर लागला नाही. अचानक लाईट आलं पण लाईट जाते. नाही, लाईट नसल्यावर काही जास्त पडायला लागला की लाईट जाते. सकाळपासून लाईट घालवतात उठल्यापासून. माणसाने कसं करायचं बाई? हा, हे लोकांना समजे नाही, नुसती लाईट घालवतात माणूस. कालोखान कसं माणूस जेवण बनवायचं, काही काम, सगळी काम सगळ्याची येईल लाईट. अख्खा दिवस वैताग येते ना, रात्रीचे पण तसेच, दिवसाचे पण तसेच. त्याला येतो तू माझ्या जोडीला. नको, माझे काम पडले आणि सगळी सकाळची काम आवडायला लागतात. एकटी मी करून करून माझं पाय दुखतात. तू समझा? हाँ. नहीं, तू समझा नहीं. लगीन करा रे, तयार व्हा एकदाची. करून करून माझं त्याला पाय दुखायला लागले. मी काय करू एकटी बाई? अभी मजा आएगा ना भिड़ो. बघा मित्रांनो, नाश्ता मागायला झालं तर ही लग्नाची गोष्ट करायला लागली. बाबा विचार करतात माहिती. चला जातो, आता नाश्ता वगैरे करून नाश्ता करतो आणि भेटतो तुम्हाला व्हिडिओमध्ये. कंटिन्यू राहा, आजच्या दिवसातल्या सगळ्या गोष्टी बघायला भेटणार आहेत. तर मित्रांनो, प्रवास सुरू झालेला आजच्या दिवसाचा.
प्रत्येक जण आपलं आपलं जे आवडीनुसार बोला, ज्याची जशी भक्ती तशी इच्छा असते. प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या तरी एका देवावरती खूप जास्त प्रेम करतो, त्याची भक्ती करत असतो. तसंच मी आपले भोलेनाथ, महादेव, आदिनाथ, महाकाल बाबा यांच्यावरती खूप भक्ती आहे, खूप प्रेम आहे. माझ्यासाठी ते खूप काही आहेत आणि त्यांनी मला खूप काही दिलेलं आहे. तर त्याला अशी एक जागा त्यांची आहे माझ्या जवळच्या परिसरात, घराच्या जवळच्या परिसरात एक त्यांची अशी जागा आहे, ती तुम्हाला मी दाखवतो. खूप सुंदर जागा आहे, मन प्रसन्न होईल. त्याला बघा, व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा, तुम्हाला ते मी जागा दाखवायला नेतो. Jazz dances gently, carries the breeze. Philosophy lingers in moments like these. Reflections मित्रांनो, मी त्या जागी आलेलो आहे. कडचं दृश्य बघा तुम्ही. each drop tells a story बघा, हा तलाव आहे, that helps us खूप heal. सुंदर तलाव आहे. The piano keeps time आणि हो, for the heart आणि हा तो रस्ता आहे तिकडे जाण्याचा. and quiet. एक सिटी मध्ये लागूनच आहे, पलावा सिटी आहे. तर पलावा सिटीला लागूनच एक पुणे गावाचं एक मंदिर आहे, शिव मंदिर आहे, प्राचीन शिव मंदिर आहे. ते तुम्हाला मी दाखवतो, त्याला कंटिन्यू दाखवतो. मित्रांनो बघा, या तलावामध्ये मच्छी पकडतात. अरे कितना मच्छी निकला, कौन सा मच्छी है? जिलापी, काला मासा. आमच्यात काला मासा बोलतात त्याला, काला मासा. बारके बारके केवढे जण पकडायला बसतील बघा या तलावात. Shimmer. Their glow so त्या जागेवरती घेऊन जातो भोले बाबाच्या दर्शनासाठी. on lovers and loners. हा रस्ता बनवलेला आहे, सुंदर पाहतो, एकदम Lifelong मस्त जागा आहे ही. म्हणजे खूप लोकांना माहिती नसेल ही जागा, इकडच्या आजूबाजूच्या लोकांना माहिती असेल. जे इथे गावकरी बोला, is सिटी मध्ये राहणारे लोक बोला, त्या लोकांना ही जागा माहिती असेल. the खूप सुंदर जागा आहे आणि भोले बाबांचं दर्शन घ्यायला ना इथं खूप खूप चांगलं वाटतं. ही ही जागा आहे ना, तुम्हाला मी सांगतो कशी कुठे काय आहे. पहिला आपण जागा बघून घेऊया. खूप सुंदर जागा आहे आणि मी इथे येत असतो, खूप चांगलं वाटतं बाबांचं दर्शन घ्यायला. भोलेनाथ, आदिनाथ, पूर्ण विश्वाचे देवता, खूप सुंदर आहे जागा, खूप सुंदर आहे बघा. to say. मित्रांनो, मी आलेलो आहे त्या मंदिराजवळ. मंदिराचं नाव आहे धर्माळेश्वर प्रसन्न महादेवाचं मंदिर आहे. आणि हे महादेवाचं मंदिर बघा, हे असं सगळं मंदिर. मंदिर खूप जुनं आहे, खूप पूर्वीपासून हे मंदिर आहे. मंदिरामध्ये आपण जाऊया. मित्रांनो, हेच ते मंदिर, हेच ते ठिकाण जे मी तुम्हाला सांगितलं. खूप सुंदर मंदिर आहे, नंदी बाबा. Lights flicker, shadows stretch narrow. Hands move distorted in the blurred pain. Echoes of silence driving me insane. Buzz of machines screaming the truth. Colors bleed out in slow motion loops. Chasing the sparks in a world. मित्रांनो, आपलं दर्शन झालेलं आहे. बघितलं तुम्ही मंदिर कसं आहे. खूप छान ठिकाण आहे आणि या ठिकाणी ना खूप मनाला शांती भेटते, खूप पॉझिटिव्हिटी येते. तुम्हाला जर या ठिकाणावरती यायचं असेल मित्रांनो, तर आहे ना, हे एक पलावा सिटीमध्ये एक तिथून एक रस्ता आहे आणि एक मेन रोडवरून खुनी गावाची इथून मेन जो हायवे, तलोजा हायवे, तिथून एक रस्ता आहे. मित्रांनो, ही जी जागा आहे ना, ही डोंबिवली ईस्ट आणि कल्याण ईस्ट, जे तुम्ही पकडा कल्याण ईस्ट पकडा किंवा डोंबिवली ईस्ट पकडा, पलावा सिटी फेज 2 लेक शोर
ठाणे जिल्ह्यामध्ये डोंबिवली सिटी, डोंबिवली ईस्टला पलावा सिटी बनलेली एक मोठी सिटी आहे लेकशोर करून. त्या लेकशोर सिटीच्या 2 नंबर गेटनी या 3 नंबर गेटनी या, तिथून आले की एक वडाचं झाड लागतं. एक मिरर स्टुडिओचं एक सॅलूनचं दुकान आहे. त्या मित्रांनो, हा जो रस्ता येतो हा 2 नंबर 3 नंबर गेटनी सरळ येतो. मिरर स्टुडिओ सॅलून आहे. त्याच्या अपोजिटला हे वडाचं झाड आहे. त्या वडाच्या झाडाचा तो रस्ता गेलेला आहे. हा केलेलं आहे. त्या रस्त्याच्या इथून तुम्ही सरळ आले की तुम्हाला ते मंदिर भेटेल. खूप छान ठिकाण आहे. तुम्ही नक्कीच या ठिकाणावरती महादेवाचं भोले बाबा जो महादेवाला मानतो, त्याची भक्ती करतो, त्याच्यावरती श्रद्धा करतो, त्यांनी सगळ्यांनी या. तुम्हाला खूप पॉझिटिव्हिटी येईल, मन प्रसन्न होईल. तर चला मित्रांनो, आता करू आपण पुढच्या प्रवासाची सुरुवात. Whispers of disarray. Fingers on strings, pulling the thread. Heartbeats pounding from moments unsaid. Every spark hiding what we're seeking in the swirl of मित्रांनो, chaos. No time निघालोय असंच रॅन्डमली. ही गाडी आपल्याला कुठे घेऊन जाते, तर निघालोय असंच रस्त्याच्या सफरमध्ये. चांगला पाऊस पडतोय. तो हा रस्ता कुठे कुठे घेऊन जातो, कंटिन्यू राहा व्हिडिओ सोबत. आयुष्यात तर टेन्शन सगळ्यांनाच असतं, पण एक रोज कारण शोधायचं हसायला. तर चला, आज एकत्र आपण दिवस एन्जॉय करूया. तर मित्रांनो, आता मी आलोय हा मानकोलीचा मोठा गाव, मानकोलीचा ब्रिज आहे. खूप सुंदर ब्रिज आहे हा. मित्रांनो, आता मी आलोय सँडविच खायला. चॉकलेट सँडविच, गुप्ता सँडविच वाल्याकडे आहे बघा. गुप्ता सँडविच वाला, गुप्तावाल्यांनो सँडविच खायला या तुमच्या शॉप मध्ये, गुप्ता शॉप मध्ये. हा सँडविचचा दुकान आहे बघा, गुप्ता सँडविच. इथे आलोय मी. आता चॉकलेट सँडविचची ऑर्डर दिलेली. चॉकलेट सँडविच खातो आणि मस्त थोडासा पोटाला सूप देतो. त्याला सँडविच सोबत घेऊया. मित्रांनो, मला सँडविच आले. या सँडविच झाले माझ्यासोबत. सँडविच खाऊन झालं की तुम्हाला पुन्हा भेटतो. मित्रांनो, आता आलो आम्ही पेट पूजा करायला. मामा गेला, माझा मामा, दाढीवाला मामा. काय बोलतो मामा? है ना? बघा, पाणीपुरी खायला आलो आम्ही टिकटॉकला. टेस्ट बघूया. काय बोलतो? पाणीपुरीची टेस्ट बघूया. पाणीपुरीची टेस्ट बघायची. हा, हा. मामा भाज्या आले पाणीपुरी खायला. चला या मित्रांनो, पाणीपुरी खाऊ आणि मित्रांनो, पाणीपुरीचा आस्वाद येतो ना. मामा आणि भांजा या पाणीपुरी खायला. हा, कशी आहे? चांगली आहे. गोड पाहिजे का तिखट पाहिजे? मित्रांनो, पाणीपुरी खूप सुंदर आहे. टिपटॉपची, टिपटॉप. मित्रांनो, आता पाणीपुरी खाल्ली आहे. जातो घरी जाऊन तुम्हाला भेटतो. मित्रांनो, फायनली घरी आलेलो आहे मी. घरी आलो. आजचा दिवस कसा गेला, कुठे कुठे गेलेलो, ह्या सगळ्या गोष्टी मी व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहेत. तर माझा व्हिडिओ जाऊन बघा तुम्ही. माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी आज काय काय केलं सगळ्या गोष्टी दाखवल्या. घरी आलो. मित्रांनो, बेडरूममध्ये आलोय आपण. आजच्या दिवसात काय झालंय, मी कुठे गेलेलो, ते मंदिर कोणतं होतं, महादेवाचं मंदिर कुठे आहे, धर्माळीचं मंदिर, ह्या सगळ्या गोष्टीच्या या ठिकाणाबद्दल मी तुम्हाला माहिती दिलेली आहे व्हिडिओमध्ये. तुम्हाला ठिकाण जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट्स करून नक्की सांगा. मी कमेंट्सद्वारे तुम्हाला मी नक्कीच सांगेन ते ठिकाण कुठे. आणि व्हिडिओमध्ये तर मी सांगितलेलं कसं वगैरे ते ठिकाण आहे कुठे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट्स नक्की करा. कमेंट सेक्शन थोड्या वेळासाठी ऑफ होता, तर मी चालू केलेलं आहे. मित्रांनो, अजून तुम्हाला काय गोष्टी बघायच्या असतील तर मला कमेंट्स करा.
कमेंट्स करून नक्की सांगा. मी तिथे येईन, मी तिथे त्या गोष्टी एक्सप्लोर करेन. आणि चला मित्रांनो, आता मी फ्रेश होतो, कपडे वगैरे चेंज करून आंघोळ करून मस्त जेवतो, व्हिडिओ एडिटिंग करतो आणि तुम्हाला उद्याच्या सकाळी भेटतो. चला मित्रांनो, गुड नाईट, टेक केअर, बाय.